झी 24 तास एक पाऊल पुढे। मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा सलग चौथ्या दिवशीही बोजवारा उडालेला आहे। मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रामुख्याने या अडचणींचा सामना करावा लागतोय। कल्याण ते ठाणे प्रवासाला तब्बल 2 तास लागतात। सकाळी 8 वाजताच्या सुमारास कल्याणहून बसलेल्या प्रवाशांना ठाणे गाठण्यास जवळपास 10 वाजले। साधारणतः अर्ध्या तासाच्या प्रवासाला साधारण 2 तास लागतात। त्यामुळे चिडलेल्या प्रवाशांनी मोटरमन आणि गार्डशी हुज्जतही घातली। लोकल उशिराने धावत असल्याने रेल्वे स्टेशन्सवरती प्रवाशांची तुफान गर्दी दिसत होती। मध्य रेल्वेनं यापूर्वीच या ठिकाणची रेल्वे वाहतूक जी आहे त्या संदर्भामध्ये एक जम्बो मेगा ब्लॉक घेतलेला होता। मात्र हा ब्लॉक घेतल्यानंतर देखील या ठिकाणची कामं ही अपूर्णावस्थेतच असल्या कारणामुळे अजूनही याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय। गेल्या वीकेंडच्या वेळेला हा जम्बो मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलेला होता। 3 दिवसांमध्ये हे संपूर्ण काम होईल अशी आशा सर्वसामान्य प्रवाशांना होती। मात्र अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे आणि अखेर ठाणे स्टेशनवरती ज्या प्रकारची गर्दी आज सकाळी पाहायला मिळालेली होती ती आपण पाहतोय। कल्याण ते ठाणे गाठण्यासाठी देखील 2 तासाचा प्रवास लागतोय। तर अनेक नोकरदार जे आहेत ते अक्षरशः बदलापूर किंवा मध्य रेल्वेवरती असणाऱ्या डोंबिवली, कल्याण, ठाणे या महत्त्वाच्या स्टेशन्सवरून मुंबईकडे रोज येत असतात। मात्र आज देखील त्यांचा लेटमार्क हा निश्चित असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहित गोळे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। रोहित, मध्य रेल्वेचं जे रडगाणं आहे ते आज देखील सुरूच आहे। जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता, मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे। उलट आता सोमवारपासून जी सर्वसामान्य प्रवाशांना आशा होती की आपला प्रवास जो आहे तो लवकर पूर्ण होईल, मात्र त्याहीपेक्षा वेगळं असं चित्र त्यांना पाहायला मिळत आहे। प्रवास अक्षरशः कल्याणपासून ठाणेपर्यंत याला 2-2 तास लागत आहेत। नक्कीच विशाल, काल झालेली भाडेवाढ, कालपासून उपनगरीय रेल्वेमध्ये झालेली भाडेवाढ यानंतर आपल्याला चांगली सेवा मिळेल अशी प्रवाशांची अपेक्षा होती, पण ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे। कुठल्याही प्रकारची चांगली सेवा मध्य रेल्वेने दिलेली नाहीये। प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झालेला आहे। कल्याण ते ठाणे या प्रवासाला लागणारा फक्त 35 मिनिटाचा अवधी, त्याच्यानंतर या 35 मिनिटाच्या अवधीला आज प्रवाशांना जवळजवळ 2 तासाचा अवधी लागलेला आहे। त्याच्यामुळे प्रवासी अत्यंत संतप्त झाले होते। प्रवाशांचं म्हणणं असं होतं की जर भाडेवाढ होते तर त्या प्रकारची सेवा मिळावी। कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्ष ह्याच्याबद्दल आवाज उठवत नाही, त्यामुळे प्रवासी अत्यंत संतप्त झालेले होते। प्रवाशांनी खाली उतरून परतीचा मार्ग पकडलेला होता विशाल। पण रोहित, बऱ्याच वेळेला असं असतं की कुठल्याही प्रकारची अशी समस्या उद्भवली तर अनाउन्समेंट होणं हे गरजेचं असतं। मात्र मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशन्सवरती या संदर्भात कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट केली जात नसते। याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय। कुठली रेल्वे कुठून निघणार आहे हे देखील माहिती नसल्या कारणामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण होत असतं। काय तिथल्या स्टेशन्सवरती आपण पाहताय यावेळेला? प्रचंड गोंधळ होता प्रवाशांमध्ये। कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट अशी होत नव्हती। काही वेळाने ठाणे रेल्वे स्टेशनवरती अनाउन्समेंट झाल्या, पण त्या पुरेशा आवाज नसल्यामुळे प्रवाशांना ऐकूच येत नव्हत्या आणि नक्की काय प्रॉब्लेम आहे हा प्रवाशांपर्यंत पोहोचतच नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम होता। नक्की करायचं काय, पुढे जायचं की मागे फिरायचं, हा प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला होता। अनेक प्रवाशांनी घरी परत जाणंच पत्करलं, तर काही प्रवाशांनी लेटमार्क लागेल या दृष्टीने ते ऑफिसला गेलेले। त्यामुळे प्रवाशांमध्ये झालेला हा गोंधळ ह्याला पूर्णपणे मध्य रेल्वे कारणीभूत आहे विशाल। पण मध्य रेल्वेनं प्रवास करणारे जे प्रवासी आहे आजकाल हे गृहीत धरूनच निघतात की ज्यावेळेला आपण निघतोय निश्चितच लेट पंच देखील होणार। त्याचबरोबर आपण निश्चित स्थळापर्यंत पोहोचतोय का किंवा परतीचा प्रवास केला तरी देखील तितकाच वेळ लागत असतो। त्यामुळे निश्चितच मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे ही सध्या रडगाणं ठरतीये, एवढं मात्र निश्चित। धन्यवाद रोहित दिलेल्या माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।